दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आयुष्यामध्ये मित्र असणं खूप गरजेचं आहे आणि बऱ्याच गोष्टी आपण आपल्या घरच्यांबरोबर कधी बोलू शकत नाही, परंतु आपण त्या आपल्या मित्रांबरोबर बोलतो. आणि चांगला मित्र लाभणं हे सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला त्याच्या अगोदर देवाने मित्र म्हणून दोघांचा उल्लेख केला आहे. सर्वात प्रथम म्हणजे मोशे आणि त्यानंतर अब्राहम. बघा, निर्गम ह्याचा 33वा अध्याय आणि 11वं वचन बघा काय म्हणतं. एक्झोडस चॅप्टर 33 अँड वर्स 11. मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशाशी समोरासमोर बोले. किती मोठी गोष्ट. मोशेला तो मित्राप्रमाणे त्याच्याबरोबर बोलत असे. अब्राहमाबद्दल जर आपण वाचलं तर बघा, याकोबाचं पत्र ह्याचा 2रा अध्याय आणि 23वं वचन बघा. जेम्स चॅप्टर 2 अँड वर्स 23. ह्यामध्ये बघा वचन काय सांगतं की अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. किती मोठी गोष्ट. ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली त्याचे मित्र म्हणून मोशे आणि अब्राहमाला मानण्यात आलं. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि नंतर त्यांनी आपल्या सर्वांना मित्र म्हणून म्हटलं. त्यांनी आपल्या सर्वांना मित्र म्हटलं आणि आपण त्याचे मित्र झालो. तो आपला मित्र झाला आणि मित्र म्हणून त्याने आपला प्राण आपल्यासाठी दिला. किती मोठी गोष्ट आहे ही की येशू ख्रिस्त आपल्याला त्याचा मित्र म्हणतो, जो आपल्याला कधीही सोडणार नाही, जो आपल्या पापांची क्षमा करतो, आपले तो दुःख जाणतो, समजून घेतो आणि संकटात त्याची कृपा आपल्याला पुरवतो. किती महान गोष्ट आहे की येशू ख्रिस्त आमचा मित्र आहे. तो एक चांगला मित्र आहे. तो आमच्याबरोबर सतत असतो. कोण मित्र येशूवाने सारे ओझे वहाया. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहान शुभवर्तमान ह्याचा 15वा अध्याय 14वं वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 15 अँड वर्स 14. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.